मित्रांनो बच्चाला बाटली खरोखरच बसलो असतो. मला वाटलं दुसरी बाटली आणली काय, बरं झालं म्हणलं. काय या माणसाला बाटलीचं ध्यान झालं या बच्चा तिथं बाटलीवर. तुम्हाला बघायचे का बायको पण आता प्यायला लागली आहे. आणि सांगितलंय हलवून हलवून प्या, असे हलवून 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 प्या. हा खाली गाळ राहिला नाही पाहिजे ना त्याचा. त्यानं एक नंबर तंदुरुस्त राहशील. तंदुरुस्त बाबा देवानं वैताग आणलाय त्या दवाखान्यानं या गोळ्या. मित्रांनो आता ज्येष्ठ ती गोळ्याचा घेऊन आलोय, गोळ्या घेऊन आलोय दवाखान्यात घेऊन आलोय पेशंटला. बघितलं का, गोळ्या खाऊन मरायचं. गोळ्या खाऊन नाही मरायचं, गोळ्या खाऊन तंदुरुस्त व्हायचं असं सांग. कारण मला वाटतं या 2 महिन्यात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून 2 महिने नाही गेलं, 5-6 महिने. 6 महिने झालं बायको बीपी काय त्याचा चढ ना. आयला आम्हाला काय वाय जरी झालं, वाय जरी बोललं आम्हाला तरी आम्हाला राग येतो. हिला असं करत बसतंय. हिला जर रागाने बोललं ना किंवा चिडावली तरी ते असं बोलतंय. काय हिच्या माणूस डोकं आपटून घेतलं तरी हिला राग येणार. माणसं तर मला म्हणत असते ही बाई सारखे नवऱ्यालाच लई बोलते, नवऱ्यालाच लई करते. केव्हा तरी चिडचिड करते, ते अशी करते ती गाबा. मला वाटतं आमच्या घराचा पत्रा एखाद दिवस जाणार वाऱ्यात. वाऱ्यात जातोय. हो हाय तसं, सासू सासरे खंबीर आहेत तशी. मी काही लोड घेत नाही. पत्रा टाकून द्यायला पत्रात देते टाकून नावा. एवढं मोठी पोरगी सांभाळते तिच्यामुळे जर पत्रा जर गेला वरचा निघून तर तेवढं करू शकणार नाहीत का. आता ते पत्र्याचं घेऊन बसलाय माझ्यामुळे ही डोक्यावर छत उडलंय, त्याचं काय करायचं. ती येणार आहे का मागायला. अगं त्याला तुला म्हणलंय की जरा काय झालंय की आता त्याच्यासाठी त्यांचा काही इलाज होणार नाही का. नाही होणार का, तर सासरीच्या डोक्यावर केस नाही. की तुम्हाला अगं पण सासरीच्या डोक्यावर केस नाही तर जावायच्या कुठली येणार सांग बरं. ह्याची का सांग बरं तू. माझ्या कशी येते रे सांग. अहो पण किती पण केलं मोठं झालं जावाय बारका असत्यात. होच की मग आता ती त्यांचं बघून बघून तर माझ्या डोक्याची केस गेली का. तर त्यांची पण माझ्यासारखीच परिस्थिती झाली आहे. आई पण तसली पण तसली बघितलं का. म्हणजे कसं सासूला पण नाव ठेवतंय. अगं तसं नाही, मी नाव नाही ठेवत. मग पण सासूच्या पुढे सासऱ्याचं चालत नाही, तसं माझ्या बायकोच्या पुढं माझं चालत नाही. काय ह्या नवऱ्याला बोलायचं. अरे सत्य दिलंय तोंड म्हणजे काय पण बोलत राहायचं. बघितलं का. नाही असं ती काय होतं तेवढं म्हातारपण एकामेकाला समजून घेते ती एक बरं आहे. आता आपलं पण हळूहळू आपण पण व्हायला लागलोय म्हातारं. म्हणजे माझी केस लई पिकली ती तशी तुझी एका साईडने आता चालू झालंय. माझ्या नवऱ्याला ना माझी केस पिकली ती ना म्हणून इतकं हसायला आलंय का नाही. मरणाचं हसायला येते. आता ही झालं हिच्या बाबतीत. हे बायकोला गोळ्या किती दिले ते. एक बाटली कशाची आहे, कशाची आहे ती मला काय कळणार. औषधाचीच की, पण ती तिच्या पोटात दुखतंय. कशामुळे दुखतंय तिथं काय सांगितलं नाही. दिल ती खायचं मग खा नुसत्या गोळ्या वैताग आलं या. बघा मग हलवून खा. एवढी ह्या पुढे की कोणाकोणाचे येते तेवढं सांगे. 1 2 3 4 दाखवलंय दवाखान्यात 5 पुढे गोळ्या नुसते दिले ते. कोणाकोणाचे येते कोणाच्या माझ्या गीतांजलीच्या येत्या. बघा ही एक पेशंट आणि इकडे एक झोपलंय आहे का. झोपलंय का नाही. हिला इतकी माणसं गरमीनं मरते ती आणि हिला गार लागतं या. म्हणजे हिला काय फ्रीज मध्ये ठेवली होती आम्ही. माझा वाळका बोंबील जरा बरा आहे, आपलं टेन्शन नसते त्याचं. काय पण द्या खाणार. फक्त कालवण्यातला लसूण कोथिंबीरीचा वाय जरी हिरव दिसलं तरी काढून टाकणे. कांदा एका साईडला एगळून खात. गेली ना मी माझ्या कशी जायची तुलाच ती सवय आहे. मी सगळं चुरून मुरून खातो म्हणून ठणठणीत आहे. चुरून मुरून म्हणजे सगळं चुरूनच खाते.
मुरून आणि पण नाही. मारून मारून खाते. आपल्याला कसं आहे सगळेजण अगोदर जेवायला लागतं. हो चोरून मारून खायला. आणि ह्यांचं कसं आहे माहिती आहे का, काडीनं खायचं. राहू द्या राहू द्या अगं राहू द्या राहू द्या तुम्हाला तुमचं राहू द्या. हे असला आहे हे चित्र अगं चांगलं सांगतोय तर आहे का आता. चांगलं सांगतोय राहू द्या. उलट आता कुठं तरी बीपी आलाय वर ते आता परत खाली तळागाळाला घालू नका म्हणजे बाद झालं. 8 दिवस झालं सारखं नेते होय. पण काय बीपीच लवकर वर येत नव्हता. आज जरा वाईज बऱ्यापैकी वर आलाय. वर आलाय वडून वडून काढलाय वर वडून काढलाय. अगं कासरा वर- लावलेला का दोरा लावलेला? अगं तसं नाही माकडी निनो, तसं म्हणतोय मी. आता काय सांगू? रशीने जर ओढलं तरी इथं राहील का जीव नरड्याला लावले ना. बघे काय म्हणतात. ए तुम्ही फुलवून देऊ नका दोघी जणी. ऐका का? त्या दोघी फुलव यायच्या बरं का आमच्यात. मुलीला म्हणजे पप्पा तसं बोलते ते रशी लावून मोडायचं म्हणलं तर नवड्याला लावते का माझ्या आता रशी हा नाही नाही, तुझ्या नरड्याला रशी जर लावली तर माझं कसं व्हायचं परत. काय त्याला म्हणतात. त्यामुळे नाही मी तसं काही करणार ही नाही. नाही तर दुसरी ही नाही तर दुसरी चांगलं चुंगलं खायला घालणारी ही काय आजार खात आणि 6.5 आहे. तो पैशानं रित नवऱ्याला करतोय असं म्हणणार. बघितलं का, आता मला असं वाटायला लागलं मम्मी बरी होते. आत्ताशिवाय ठणठणीत बोलायला लागली या म्हणून बाईच बरं वाटतं. या पोरगी म्हणती, या बारकी पोरगी आमची म्हणती. काय म्हणली तू? बरी होत चालली मम्मी. बरी होत चालली या. बरं झालं, बरं झालं. का आता तिला आता 2-4 दिवस मार नाही ना. मार नाही म्हणून तर असं आहे व्हय. म्हणजे मार दिल्यानं बरी बोलते आहे का नाही. बरी बोलते. हा, तिच्या बाजूने बोलते. मार द्यायला लागली अर्थ द्यायला. कशा दोघी जणी गाठते बनी बनी आहे का. काय आणले, काय बनवले. अगं आण तरी जरा बघू दे कसलं झालंय ते. हो आज तुम्ही आले तुमच्या बारक्या लेकीनं केलंय म्हणल्यावर पोटभर खा. कार पार करपून घालावला असेल. कडकडीत भाकरी तर कडकडीत करते. भाकरी तर कडकडीत इकडला दरवाजा उघडा ठेव बापासाठी. बघा म्हणते संडासचा दरवाजा बापासाठी उघडा ठेवा. इकडचा दरवाजा असं म्हणलं मी. तीच की तिकडे कशाला पळायला अहो, खो खो खेळायला. तिखट झालं असलं तर खो आपलं खो पळायला. खेळायला ही देणार डबडं भरून मी कशाला आणि देऊ? जाणार पळत. थोडंसं गरम आहे ग. गरम गरमच खायला आवडतं. गार नाही. गार कोण खात नाही ती. तुम्हाला गार लागतं का? नाही नाही, ठेव का थोडीशी हलवून. अगं ते तुझ्यासाठी आणलंय, माझ्यासाठी उकडायची आणलंय पण का. माहिती तुला. अगं ह्याला आता मी येताना काय सांगितलं त्यांनी, असं हलवून प्या हलवून प्या. एकदम पिचील गोड आहे म्हणून करशील खेळ काहीतरी. कारण ती खाली चाटत ना. मित्रांनो हे असं आहे, त्याच्या अगोदर जेव्हा तिला खायला घालतो काहीतरी आता काय लागतं खायला? तर तसं आलोय जेवण लागणार ना. आता काय जिरलं लग्नातलं जेवलेलं हो का लागलं जांभळ्या द्यायला आणि म्हणे जिरलं. बघितलं का लग्नातलं जेवण आलोय म्हणे. बघा पार हिंडून पार जिरावलं बायकोनं. हो चला इकडं चला तिकडं. खाल्लेलं जिरलं तिथं जाग्यावर जिरलं. आता काय म्हणलं जेवण आले त्यामुळे जेवायची गरज नाही ना. आता लगेच जिरलं माझं हो. जिरलंय म्हणून ह्यांचं पण लगेच जिरलं. तर काय. तर असू द्या मित्रांनो, बघूया आता त्या बारक्या पोरीनं पण काय बनवले मम्मीसाठी. तिच्या मम्मीसाठी काय बनवले ती तरी बघूया. त्याशिवाय आपल्या पुढे येणार नाही. काय बनवलंय काय नाही बघायला. काय बनवणार दुसरं. मक्का भाजलेली. मका भाजली नाही मकाची कणस भाजली. मम्मी काय म्हणली तीच म्हणतोय की. तुम्ही म्हणताय मका भाजली अगं मका भाजली असं म्हणताय. मक्काचा दाणा भाजलेला खायचा आहे. खा बाबा तुम्ही मक्याचे दाणे खा. थोडंच भाजले आता थोडं उद्या भाजायची. मक्काचे दाणे खा. आणि ती की पुरगी आता ती कवळं झाड असेल गोड लागणार. नाही ना त्यात चटणी पण घातली मीठ पण घातलं असल त्यात पण घातलं असल वरनं पाणी पण वतून दिलं असल तुमच्यासाठी. काय मग केलंय कुणास ठाऊक आता. तरी घरात वास तिखटाचा का जायना म्हणतोय मी. तिखटाचा वास येतोय. बोंब सगळे आज असणार खाणे. तुमच्या बारक्या लेकीनं केली.
काय आता मित्रांनो जसं असेल तसं खायलाच लागणार आहे. तिला शिकवायचं चाललंय स्वयंपाक, त्यामुळं वास तर घेऊन बघा. झोप लागल ते औषध. त्यामध्ये तिखट आणि चटणीची ढेकळं. हो का? चटणीची ढेकळच फोडली नाही तिनं. खा ढेकळं. झालं का तिखट? झाले तिकड झाले, झणझणीत झाले. जरा गोड करते का? मिठातले करते का? आधीच माझं पोट बिघडलं. हिचं पोट बिघडले, ती मला मिठातलं द्या करून. मला पण मिठातलं आवडतं. तर असू द्या मित्रांनो, बघूया आता कसं काय खाते ती, कसं काय केलंय आता लेकरांना खायला तर पाहिजेच. टाकून तर देऊ शकत नाही. तर झालं. मित्रांनो आता खातोय हो. हा, ह्यांचं कसं आहे मित्रांनो, ह्यांचं कसं काम आहे, पुढ्यात आलं की आपलं खात राहायचं. मग काय का असं ना, आहे का नाही? आपण चौधव बिलकुल नाही. आपल्याकडे जसं असेल तसं चांगलंच आहे. कोणा अन्नाला तर मी नावं ठेवत नाही, काय पण येऊ देत पुढे. शेळी भाकरी असली तर खातो. तुमच्यासारखं काय वाळका बोंबील नुसता. तुला वाळका बोंबील म्हणते ते. त्याला काय म्हणते ते? तर असू द्या मित्रांनो, आता बघतो ह्यांचं चालू होईल तोंड. तर या मित्रांनो, मकरचं कणस खायला, मक्काचं बी खायला, मक्काचं बी बीच ना, होय. मक्काचा दाना खायला. हो, मकाचं दाणा इथं. मक्काचं दाना शिज भाजलं त्याचं. नको माझं. हे काय? हे घ्या तिथल्या तुमच्यातलं. का हलकट असेल रे बायको तुमच्यातलं असली का. संपवा, तुमच्यातलं संपवा, आमच्यातलं संपू नका. हे खा तुमचं. घातलं केसर तोंडात. तर या मित्रांनो, तुम्ही पण खायला. तर बाय. या तुम्ही पण खायला. बरं.